आता मला खरं खरं सांगाल का नेमकं काय झालंय ते? तुम्ही सगळे इतके का घाबरलात? अरे किती वेळा तेच 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 सांगणार? बाईचा आत्मा पाहिला आम्ही. ताई, अगं कुठेस तू? यांनी ताईला पाहिलं असेल आणि ती जर इथे आली तर हे लगेच तिला पाहू शकतील. पण ती आल्याशिवाय नेमकं काय झालंय हेही कळणार नाही ना. अरे अथर्व, हो. अरे आम्ही सगळे खरं बोलतोय. या घरात एक बाईचा आत्मा आहे. आम्ही चौघांनी पाहिलाय. आत्मा हा. कुठे तो आत्मा आता? हा, तर तो गेला असेल. पण त्या आत्म्याची जागा तर आपलं घर आहे. म्हणजे तो या घरातच आहे. व्हॉट रबिश माया. अरे मी खरंच सांगते. हे बघ मी तुला सांगते. हा, सासूबाईंना पटत नव्हतं की दादासाहेबांनी अशी विल लिहिली आहे. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं होतं की आपण दादासाहेबांच्या आत्म्याला बोलूया, त्याला विचारूया. त्यामुळे आम्ही हे सगळं केलं. पण आली भलतीच बाई, तेच सांगते. आणि तो आत्मा आमच्या मागे लागला आणि माझ्या जीवावर उठला होता तो. मी काय घोडा मारलाय तिचं? बस करा माया. काय नवीन नाटक सुरू केलंस तू? अरे मी नाटक करत नाहीये. आरामात बोल. वेदा आणि अनन्या झोपल्यात. हळू बोल ना माया. मायाने प्लॅनचेट केलं होतं. काय? हे प्लॅनचेट वगैरे असं काहीच नसतं. कोणी सांगितलं तुला हा मूर्खपणा करायला माया? यांनी सांगितलेलं मला. या तिघांनी फोर्स केलेलं म्हणून मी केलं. मला या सगळ्यांच्या बोलण्यावरून वाटतंय की यांनी ताईलाच बघितलं असणार. बापरे, हे आता नवीनच काय होऊन बसलं.